गणरायाचं आगमन झालेलं आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा जो आहे तो त्याच्या भवनामधून आता आपण बघतोय की रथावर बसलेला आहे आणि काही वेळातच ही मिरवणूक जी आहे ती मार्गस्थ होणार आहे। माझ्याबरोबर विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत सर काय सांगाल, यंदाच्या वेळेस वेगळं काय वाटतंय आणि कसं वाटतंय सगळ्यांना? वेगळं काही वाटत नाहीये। जे दरवर्षी आतुरतेने आम्ही जे वाट बघतो आगमन सोहळ्याची आणि गणेश चतुर्थीची, ती आज आता सुरू झाली आहे। आगमन मिरवणुकीची सुरुवात झाली आहे आणि मुख्यतः आमचा लाडका बाप्पा हा पारंपरिक रथावर विराजमान झाला आहे आणि काही मिनिटात आता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल। एकंदरीतच यंदाच्या वर्षी अतिशय सुंदर असा आपण महाल बनवलेला आहे, त्याविषयी थोडीशी नाही, नेहमी आम्ही काल्पनिक महल करतो, जे रत्नमहल आहे भारतातले रत्न, त्याच्यातून एक काल्पनिक महल केला आहे आणि 12:30 वाजता लाडका बाप्पा आपल्या महलात विराजमान होईल आणि जे आध्यात्मिक मोटिवेटर स्पीकर आहेत जया किशोरीजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा स्थापना होईल। सर काही वर्षांआधीपर्यंत आपण बैल जोडीने हा रथ खेचायचो, मात्र त्यानंतर आपण एक चांगला निर्णय घेतला, या निर्णयाविषयी थोडंसं आणि आता हा रथ नेमका कसा पुढे? बस कालाच्या हिशोबाने परिवर्तन पण आणायला पाहिजे, मुख्य प्राण्यांना त्रास व्हावा नाही, म्हणून आम्ही सगळेजण सर्व मंडळाचे सभासद कार्यकर्ते एक निर्णय घेतला की रथ ओढणार तर कार्यकर्तेच ओढणार आणि हे ऐतिहासिक निर्णय आम्ही 2 वर्ष अगोदर घेतला, त्याच प्रथेप्रमाणे आम्ही आज रथ सगळे कार्यकर्ते ओढतो। नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला काही वेळात सुरुवात होतीये। अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेला हा जो रथ आहे तो काही वेळातच कार्यकर्त्यांच्याकडून ओढला जाणार आहे आणि कार्यकर्ते हा रथ ओढून संपूर्ण एक परिक्रमा पूर्ण करून मग ज्या ठिकाणी रत्नमहाल बनवत आणलेला आहे त्याच रत्नमहालामध्ये या गणपती बाप्पाचं जे आहे ते आगमन होईल आणि गणपती बाप्पा विराजमान होऊन पुढचे 10 दिवस अतिशय